गुड मॉर्निंग. चला मस्तपैकी आंघोळ झाली, मस्त तयार झाली. आज मला बाहेर जायचं आहे, कुठे चालली तुम्हाला नक्कीच दाखवते मी. चला मी आता ना झाडांना पाणी टाकते. बघा झाड आलं, कढीपत्ता, आपली तुळशी, हे मच्छरांचे झाडे काही मला नाव नाही माहिती नाही. मिरची, हे अद्रक, हे खायचं पान, हे रोजमेरी होतं, माहीत नाही कसं काय असं झालं. आणि हे पण मच्छरांचे शोचे. आणि हे झाड मला माहीत नाही किती महाग घेतलं होतं मी, पण आता खूप खराब झाले, समजत नाही कशामुळे झालं. चला मी आता झाडांना पाणी टाकते. चला आता मस्तपैकी मी झाडांना पाणी टाकते. सुरुवातून करू. ॲलोवेरा, कढीपत्ता. कढीपत्त्याचं झाड पाहिजेलच आपल्या घरी, खूप छान असतं. हेल्थसाठी तर खूपच छान असतं. याचा फायदा असा असतो कढीपत्त्याचा की आपण रोज ताजा एक वेळ त्याची खाऊ शकतो. मी तर कितीही खाते कच्चा, मला खूप आवडतो, खूप आवडतो. साई नाही घरात, मला अजिबात करमत नाही. साई असतो तर खूप चांगलं वाटतं मला. माहीत नाही आता सुट्टी लागली, तो बोलला मला जाऊ द्या मावशीकडे, म्हणजे रिक्वेस्ट केली त्यांनी. मला रिस्पेक्ट देऊन बोलतो तो. आमच्याकडे आवजावच घालतात मुलं, बहिणीचे राहो का माझे राहो किंवा भावाचे राहो, सर्व मुलं रिस्पेक्ट देऊन बोलतात आमच्याकडे. अरे तुरे नाही करत कोणीही. आता मस्तपैकी मी बकेट भरून घेतला आहे. इथे पण झाड आहे, हे सर्व मिक्स झाड आहे. ते माहीत नाही, आंब्याचं दिसते, अजून काय 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 मी टाकत राहते ना. आपलं व्हेजिटेबल साफ करते ना, काही काही उरलेलं असतं ना, त्याचं सर्व खत चांगलं असतं त्याचं. आता मस्तपैकी झाडांना पाणी टाकून झालं. हे बघा, हे ॲलोवेरा पण आहे, किती मोठे आहे, खूप मोठे. इथे मटकं नवीन घेतलं आहे ना, याचं ते माती फ्लेवर येतो पुरा. कपडे धुवून ठेवले, 2 मशीन टाकायचे बाकी आहे. बघा मी कुठे आलो, इथे ज्वेलरी बघायला आलो. आर्टिफिशियल आहे, इमिटेशनचे, खूप छान छान मस्त. मी हे घेतलं बघा रात्री, मस्त छान, खूप छान छान इकडे मंगळसूत्र छान मस्त आहे. झुमके पण छान छान आहेत बघा, खूप छान आहे. इकडे स्टेशनच्या बाजूलाच आहे, खूप सुंदर आहे. मी लग्नांसाठी इथूनच शॉपिंग करते. खूप छान आहे, खूप छान आहे, मस्त मस्त सर्व भेटते इकडे. किती छान आहे, स्वस्त पण आहेत आणि 50% ऑफ आहे. 50% ऑफ आहे ना, 50% ऑफ आहे. छान हे बघा. मस्त झाडांना पाणी वगैरे टाकून नाश्ता पाणी करून बाहेर गेलो होतो फिरायला मस्तपैकी. तर आता आलो घरी, म्हणजे माझ्या घरी नाही आलो, कोणाच्या तरी घरी आलो मी. तर ते बोलले त्यांनी भरपूर खूप मासे घेतले, तर त्यांना माझ्या हातची रेसिपी लय आवडते, म्हणून त्यांनी किती मासे आणले. सुरमई त्यांनी धुवून चून ठेवले आणि मसाला लावून ठेवला. हे पापलेट, हे कोलंबी. आता मस्तपैकी आता स्वयंपाक बनवायचा आहे. त्यांनी सर्व करून ठेवलं जेवण, आता फक्त हे रेसिपी दाखवते मी तुम्हाला. मग तेल टाकलं,
यांनी मसाले म्हणजे फक्त हळद नमक लावून ठेवलं होतं, मी मसाले टाकले माझ्या हाताने आणि आता रवा टाकून फ्राय करून घेते मस्तपैकी. वरती वाटतं कोणाच्या तरी घराचं काम चालू आहे, खूप आवाज येते. चला मस्तपैकी आता फ्राय करून घेऊ. मस्तपैकी आता फ्राय करून घेऊ. बघा आता मस्तपैकी 4 मासे टाकले आपण. मस्त त्याला फ्राय कुरकुरीत फ्राय करून घेऊ की आता एक साईड पलटी करून घेतली, मस्त फ्राय होतं. आणि इकडे आमटीची तयारी करतो. हे पापलेटची आमटी बनवायची आणि त्याचं सुक्कं करून घेऊया आपण. मस्तपैकी आहे बघा किती सुंदर आहे. कलर दिसत नाही मोबाईलमध्ये, असं खूप सुंदर दिसते. हे पाणी एक फ्राय करून ठेवले. हे विदाऊट रव्याचे तळून घेते. हे रव्यावाले तळले मस्त एकदम कुरकुरीत झाले. हे बघा आमटीची तयारी करते. मच्छीचं कालवण करायचे. टॅमॅटो, खोबरा, कोथिंबीर आणि कांदा मस्त भाजून घेतलेले आहे. आता मस्त मसाला वाटून घेते. पैकी कोलंबी सुक्की बनवून घेते मी मस्त. आणि याचा मच्छीच्या आमटीचा मसाला वाटून ठेवला मस्त. बघा यांच्याकडे ना अद्रक लसूण पेस्ट आहे. मी काय पेस्ट नाही वापरत, मी स्वतः तयार करते. अद्रक लसूण टाकते डायरेक्ट आणि मिक्सरला ग्राइंड करून घेते. आता हे मस्त आपण कोलंबी सुक्कं बनवून घेऊ. बघा आता मी जिरं टाकून घेते आणि हे कांदा टाकून घेते मस्त घेते. आणि यांच्याकडे पेस्ट आहे रेडीमेड टाकते मी. कांदा मस्तपैकी लाल झाला इकडे पाहू शकता तुम्ही. आता टॅमॅटो टाकून घे. 5 मिनिटं शिजू देऊया आपण. आता हे मस्तपैकी आता कांदा वगैरे आपण मस्त हे करून घेतो. आता मी मालवणी मसाला टाकते. मालवणी मसाला ते तिखटनुसार ज्यांना जसा तिखट फिक्कं त्यानुसार मी 2 चमच टाकून घेते आणि अर्धी चमच नमक टाकते. आता मस्त याला मसाल्यामध्ये शिजून घेऊया. हे शिजून घेतलं. आता हे कोलंबी टाकूया आपण. हे फक्त धुवून ठेवलं, बाकी काय लावलं नाही. आता याच्यामध्ये फक्त 15 मिनिटात होऊन जाणार. की सुकी कोलंबी तयार झाली आपली सुकट. एकदम सुंदर कलर आहे बघा. आपले मासे फ्राय पण छान झालेले बघ मस्त एकदम सुंदर. कढईमध्ये तेल टाकलं. आता कालवण बनवते माशांचं. हे झाकण ठेवायचं त्याच्या. मसाला टाकला मी. आता मस्तपैकी मसाला भाजून घेतला म्हणजे शिजून घेतला तेलात. आता हे मालवणी मसाला फक्त कलर एक नंबर आले सुंदर एकदम.
ते 4 पापलेट आहे ते पण तळायचे आहे. ते बोलते आम्हाला पापलेट पण खायचे तळलेले. मग मी आता मसाले लावून ठेवले. मसाला चांगला भाजला मस्त, म्हणजे मसाल्यांमध्ये शिजला चांगला. आता याच्यात आपण पाणी ओतून घेऊ कालवणसाठी. की कोथिंबीर टाकून घेतलं. आता उकळ आल्यावर मी मासे सोडणार. काही काही लोक टाकतात आतमध्ये, पण ते जास्त शिजतात. मी तसे बनवायची, पण मला तशी पद्धत नाही आवडत. मी उकळ आल्यावर मग मासे टाकणार. की आमटी मस्त, कालवण आमटी कालवण दोन्ही म्हणते मी, असं काही नाही. कारण की हे आमटीसारखंच आहे. हे व्हेज पण झालं. आता मच्छी टाकल्यानंतर नॉनव्हेज गेला. बघा आता मस्तपैकी हे पापलेट टाकून घेऊया आणि 5 मिनटं ठेवायचं, जास्त नाही. खूप छान आहे, फ्रेश आहे एकदम, ताजी ताजी पापलेट. बघा आता मी पापलेट टाकून घेतलं मस्तपैकी. आता यांना 5 मिनटं शिजून घेऊया. 5च मिनटं, जास्त नाही. मस्तपैकी जेवण रेडी झालं आहे बघा. मस्त एकदम कोलंबी सुक्का, सुरमई फ्राय, हे पापलेट, हे पापलेटचं कालवण. या सर्वांनी जेवायला मस्तपैकी. जेवायला आहे बघा, ताट रेडी झालेलं आहे. या जेवायला. मस्तपैकी आम्ही जेवलो. जेवण झालं. पण मच्छी बनवता बनवता मला ताईंची आठवण आली. ताईंनी मला परवा घरी बोलवलेलं, कारण की मी एकटी होती. साई बहिणीकडे गेलेला होता. मग ताईंनी मला जबरदस्ती बोलवलेलं आणि 500 रुपयाची मच्छी घेतली त्याने, कोलंबी एकदम. आणि बनवली पण, आणि पूर्ण देऊन पण टाकली. कच्ची पक्की जी पण आहे ती बोली घेऊन जा. आणि ताईंची पण खूप आठवण येते. नाही ते आता गावी गेलेत ते. चला आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.